नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, थोडासा आवाज जो आहे तो तुम्हाला वेगळा येत असेल. काल मी कमेंट बघत होतो, त्यामध्ये कमेंट होती, पण मला सर्दी झालेली, त्यामुळे आवाज जो आहे तो तुम्हाला थोडासा वेगळा येत असेल, थोडा ॲडजस्ट करा. आज आपण 19 फेब्रुवारी 2026 रोजीच्या करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. आज काय आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आज आहे शिवजयंती. तर शिवजयंतीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, शिवजयंती स्पेशल आपल्या ॲपवर ऑफर पण आहे. 20% डिस्काउंट सगळ्या कोर्सेसवर आहे. ही कोर्सेसची फी आणि ही डिस्काउंटेड फी तुम्ही इथं बघू शकता. हे आपलं मासिक जे आहे तर ते आलेलं आहे. जर एखाद्याला कुपन कोड टाकायचा असेल, जर कुपन कोड टाकायचा ऑप्शन येत नसेल, म्हणजे बाय डिफॉल्ट आपण कुपन कोड तिथे उपलब्ध करून दिलेले, पण कुणाला तसा ऑप्शन दिसला नाही तर छत्रपती नावाचा कुपन कोड टाकून तुम्ही या डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता. मग हे मासिक असू द्या किंवा या न्यूली सुरू करण्यात आलेल्या बॅचेस असू द्या, सगळ्यांवर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1, गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष जे आहे ते बनलेले आहेत दीपक गुप्ता. विद्यार्थी मित्रांनो, दीपक गुप्ता हे गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहे. 1 मार्च 2026 पासून ते आपला पदभार स्वीकारणार आहे. आपण जर बघितलं तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही नियुक्ती केलेली आहे. गेल इंडिया लिमिटेड तर आपण जर बघितलं भारताची आघाडीची प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील नैसर्गिक वायू कंपनी आहे, एक महारत्न कंपनी आहे. पूर्वी ते गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणून ओळखले जात होते. याची स्थापना जी आहे तर ती 1984 ची आहे. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. तर आताच बघा, नियुक्त्या ज्या आहे त्यावर प्रश्न खूप सारे विचारले जातात, म्हणून दीपक गुप्ता हे नाव जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. राष्ट्रीय नियुक्त्या बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बनलेले आहे. भारताचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत बनलेले आहे. 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बनले आहे. केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त प्रवीण वशिष्ठ बनले आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे नवीन महासंचालक शत्रुजित सिंग कपूर बनलेले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे नवीन महासंचालक राकेश अग्रवाल बनलेले आहे. केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल बनले आहे. सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक प्रवीण कुमार बनले आहे. अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष जे आहे ते LK बालसुब्रमण्यम बनले आहे. भारतीय अन्न महामंडळाचे नवीन अध्यक्ष रवींद्र कुमार अग्रवाल बनले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवीन अध्यक्ष विवेक चतुर्वेदी बनले आहे. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे नवे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती विक्रमनाथ बनले आहे आणि भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक संजय गर्ग बनले आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन आहे, म्युनिक सुरक्षा परिषद 2026 ची 62वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर म्युनिक सुरक्षा परिषदेची 62वी आवृत्ती जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. म्युनिक हे शहरच कुठं आहे? तर जर्मनीमध्ये आहे. थीम आहे अंडर डिस्ट्रक्शन. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने जमिनीच्या डिजिटल नोंदणी आणि ओळखीसाठी भू आधार योजना सुरू केली आहे? जसं आपलं आधार कार्ड असणार आहे तसं भू आधार जे आहे ही योजना जी आहे ती दिल्ली सरकारने सुरू केली आहे. तर आपण जर बघितलं, दिल्ली सरकारने भू आधार योजनेची सुरुवात केली. यामध्ये दिल्ली प्रत्येक भूखंडाला 14 अंकी युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देणार आहे. या प्रणालीला भू आधार असे नाव देण्यात आलेले आहे. ULPIN जो आहे, युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर जो असणार आहे मित्रांनो, तर त्याला शॉर्टकटमध्ये ULPIN म्हटलं जाणार आहे. तर जमिनीच्या प्रत्येक तुकड्याची विशिष्ट ओळख यावरून पटणार आहे. त्याचबरोबर हा कोड भूसंदर्भित असेल, म्हणजे तो जमिनीच्या अचूक भौगोलिक स्थानाशी जोडला जाईल. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, कोणत्या देशातील राजाच्या थडग्यामध्ये 2000 वर्षापूर्वीचे 20 तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडले आहे? तर इजिप्त देशामध्ये आपण जर बघितलं तर जी काही जुनी थडगी होती त्यामध्ये 20 तमिळ भाषेमध्ये लिहिलेले शिलालेख जे आहे, तमिळ भाषेमध्ये आणि ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले शिलालेख जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेले आहे. तर इजिप्तच्या व्हॅली ऑफ द किंग्ज मध्ये 2000 वर्ष पूर्वीचं जे काही आपण शाही थडगा आहे तर त्यामध्ये जर बघितलं ब्राह्मी लिपीत लिहिलेली चिकाई कोरिन शिलालेख जे आहे ते सापडलेले आहे. मग 5 वेगवेगळ्या थडग्यामध्ये 8 ठिकाणी हे 20 शिलालेख जे आहे ते सापडलेले आहे.
यावरून आपल्याला कळतं की भारतीय व्यापारी जे आहे तर ते नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये सक्रिय होते. पाचवा प्रश्न आहे, भारतातील पहिलं राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कुठे स्थापित केलं जाणार आहे? तर भारतातील पहिलं नॅशनल काऊ कल्चरल म्युझियम जे आहे ते मथुरा उत्तर प्रदेशमध्ये स्थापित केलं जाणार आहे. हे संग्रहालय पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या परिसरात विकसित केलं जाणार आहे. या संग्रहालयाचं उद्दिष्ट भारतीय समाजात प्राण्यांचं सांस्कृतिक, कृषी आणि आर्थिक महत्व अधोरेखित करणं हे आहे. सहावा प्रश्न आहे, फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद 2026 विजेतेपद कोणी जिंकलं? तर ते जिंकलेलं आहे मॅग्नस कार्लसनने. मॅग्नस कार्लसनने फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ विश्व विजेता बनलेला आहे. हे मॅग्नस कार्लसनचे सर्व फॉर्मॅट मधील 21वे जागतिक विजेतेपद आहे. उपविजेता राहिलेला आहे फॅबियानो करुआना, जो अमेरिकन इटालियन बुद्धिबळपटू आहे. ही स्पर्धा वेसनहॉर्स जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आली होती. फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा. मित्रांनो, आपल्या या सगळ्या बॅचेस सुरू आहे. धुरंधर बॅच, ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या मेन्स साठी, फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर जर बघितलं तर 21,000 PYQ ची बॅच, या नोट्स पॅक, या सगळ्या बॅचेसवर आज 20% डिस्काउंट असणार आहे. ते तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन मिळू शकता. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम, इन्स्टाचं पेज आहे ते सुद्धा फॉलो करू शकता. सातवा प्रश्न आहे, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स च्या अहवालानुसार कोणत्या राजकीय पक्षाला इलेक्ट्रोल ट्रस्टकडून सगळ्यात जास्त देणगी मिळाली आहे? तर भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जास्त देणगी जी आहे ती मिळालेली आहे. तर आपण जर बघितलं तर प्रत्येक पार्टीचा एक ट्रस्ट असतो, तर त्याला आपण जर बघितलं तर किंवा प्रत्येक पार्टीचं एक बँक अकाउंट असतं, त्यामध्ये आपण देणगी देऊ शकतो. मग सगळ्यात जास्त देणगी जी आहे ती भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे. एकूण देणगी जी आहे ती 3,826 कोटी रुपयांची आहे. मग आपण जर बघितलं त्या 3,826 कोटी पैकी 3,157 कोटी म्हणजे जवळपास 82% देणगी एकट्या भाजपला मिळालेली आहे. 298 कोटी रुपये आपण जर बघितलं काँग्रेसला मिळालेले आहे. 102 कोटी रुपये तृणमूल काँग्रेसला मिळालेले आहे. सर्वाधिक देणगीदार कोण आहे? तर एलिव्हेटेड एव्हेन्यू रिअल्टी LLP यांनी 500 कोटी रुपये दिलेले आहे. महाराष्ट्र राज्याकडून सगळ्यात जास्त देणगी मिळालेली आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त देणगी कोणत्या पक्षाला मिळाली हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राकडून सगळ्यात जास्त देणगी देण्यात आलेली आहे 1225 कोटी रुपये. पुढे जाऊया. आठवा प्रश्न, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले प्रसन्न कुमार डी. मित्रांनो, आपण जर बघितलं प्रसन्न कुमार डी यांनी यांच्यासोबतच CA मंगेश पांडुरंग किनारे यांची जे काही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नववा प्रश्न आहे, सर्वसमावेशक शहरी धोरण तयार करणारं आणि मंजूर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे? तर ते राज्य बनलेलं आहे मित्रांनो केरळ. शहरी धोरणाचा उद्देश पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रासह शहरी विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी एक चौकट दस्तऐवज म्हणून काम करणे हा आहे. 10वा प्रश्न, हिवाळी ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक 9 जिंकणारा पहिला खेळाडू कोण बनला? तर तो बनला जोहान्स होसलफ्लोट क्लेबो. जोहान्स होसलफोर्ट क्लेबो जो आहे मित्रांनो, तर तो एक त्याचा क्रीडा प्रकार आहे, तर तो आहे क्रॉस कंट्री स्कीअर, म्हणजे स्केटिंग केली जाते. पण अशा प्रकारे आपण जर बघितलं तर ज्यामध्ये हातामध्ये स्टिक असतात आणि स्केटिंग केली जाते. हा नॉर्वेचा खेळाडू आहे जोहान्स क्लेबो, हे नाव लक्षात ठेवायचे. त्याने 9 सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे मिलानो कॉर्टिनो हिवाळी ऑलिम्पिक मध्ये. हे ऑलिम्पिक कोणत्या देशामध्ये आयोजित केले जाते हे सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये शिक्षण क्षेत्रात AI सोल्युशन एकत्रित करण्यासाठी बोधन AI आणि भारत एडू AI स्टॅक कोणी लॉन्च केलं? तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काय केलेलं आहे? तर बोधन AI शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्वाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि भारत एडू AI स्टॅक जो आहे तो त्यांनी लॉन्च केलेला आहे. बोधन AI ही शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नानाफा संस्था आहे, जी IIT मद्रासच्या AI सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एज्युकेशन विकसित केली आहे. इंडिया एडू AI स्टॅक तयार करून शिक्षणासाठी AI सक्षम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. 12वा प्रश्न आहे, डेव्हिड जे फार्बर
यांचे फेब्रुवारी 2026 मध्ये निधन झालं. त्यांना कोणत्या लोकप्रिय नावाने ओळखलं जातं? तर डेव्हिड जे फार्बर जे आहे त्यांना ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून ओळखलं जातं. तर प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ आणि ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून ओळखले जाणारे डेव्हिड जे फार्बर यांचं वयाच्या 91 वर्षी निधन झालं. फार्बर हे संगणक शास्त्राचे अमेरिकन प्राध्यापक होते, जे प्रोग्रामिंग भाषा आणि संगणक नेटवर्किंग त्याच्यामध्ये त्यांचा प्रमुख योगदानासाठी ओळखले जाते. तर आजचे टेस्ट क्वेश्चन बघा. टेस्ट क्वेश्चन बघण्या अगोदर 20% डिस्काउंट आहे सगळ्या कोर्सेसवर, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट कोण आहे हे तुम्हाला सांगायचे. त्याचबरोबर म्युनिक सुरक्षा परिषदेची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे ही तुम्हाला सांगायची आहे. आणि हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त 9 सुवर्ण पदक जिंकणारा कोण आहे तर त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. आणि हिवाळी ऑलिम्पिक कुठे आयोजित केले जाते हे तुम्हाला सांगायचं आहे. बाकी लेक्चर आवडला असेल लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबा इथे, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.